नमस्कार मित्रांनो. वाघ्रेश्वर एक भयंकर गाव ह्या कथेचा हा भाग तिसरा आणि शेवटचा भाग आहे. ही कथा बरीच मोठी असल्याने टोटल 3 व्हिडिओजमध्ये विभागली गेली आहे. जर तुम्ही या कथेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचा व्हिडिओ न पाहता थेट ह्या तिसऱ्या भागाच्या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ बघण्याआधी कथेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचा व्हिडिओ आधी पाहावा. ह्या कथेच्या तिन्ही भागांच्या व्हिडिओची लिंक तिन्ही व्हिडिओजच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. कथेच्या तिसऱ्या भागाला आता सुरुवात करू. धर्मेश, सिद्धार्थ, बाळांनो बाहेर या. तुम्ही बाहेर आलात तरी चालेल. इथे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना काहीही धोका नाही, साधूबाबा थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले. एवढा वेळ लपून बसलेले धर्मेश आणि सिद्धार्थ त्यांची नावे एका अनोळखी माणसाच्या तोंडून ऐकून दचकले, पण तरी सुद्धा ते बाहेर आले नाहीत. सिद्धार्थ, अनुला शोधायचं ध्येय आहे ना तुझं? मग त्यासाठी तुला बाहेर यावं लागेल. बाळांनो बाहेर या, अजिबात घाबरू नका, साधू परत म्हणाले. तसे शेवटी दबक्या पावलांनी धर्मेश आणि सिद्धार्थ बाहेर आले. ते दोघं प्रिया आणि प्रथमेशच्या शेजारी येऊन उभे राहिले. धर्मेश आणि सिद्धार्थ प्रिया आणि प्रथमेशला नजरेनेच विचारत होते की हा काय प्रकार आहे, आमच्याबद्दल या साधूंना कसं काय कळालं. प्रिया आणि प्रथमेशला याबाबत काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी खांदे उडवतच ह्याबाबत त्यांना सुद्धा काहीच माहीत नसल्याची खूण केली. स्वच्छ जागा पाहून सर्वजण आंब्याच्या एका मोठ्या झाडाखाली बसले. हवेत छान गारवा होता. मी तुम्हाला यांनाच भेटायला घेऊन येत होते, हे साधू बाबा. एवढंच बोलून नंदिनी तिथून उठून त्या 50-55 वयाच्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभी राहिली. आणि हे माझे बाबा, नंदिनी म्हणाली. नमस्कार, मी सदाशिव. नंदिनी माझी मुलगी आहे, ती व्यक्ती म्हणजे सदाशिव म्हणाले. आणि हे साधू कोण आहेत, प्रियाने विचारलं. मी सर्व काही सांगते तुम्हाला. मी इथे 2 वर्षांपूर्वी आले. काही दिवसांनी माझ्या मागोमाग माझे बाबा सुद्धा आले. माझ्या भावाला शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. तो इथेच बेपत्ता झाला होता. तो एका कॉलेजला काम करत होता. तो एक प्रोफेसर होता. सगळं कसं छान चाललं होतं. अचानक माझ्या भावाला कुठून बुद्धी सुचली काय माहीत, तो रिसर्च करण्यासाठी इथे या गावात आला, पण नंतर इथेच बेपत्ता झाला. मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. गेल्याच महिन्यात मला या जंगलात हे साधू बाबा भेटले. यांनी मला सांगितलं की निखिल आता कधीच परत येणार नाही, पण निखिलला ज्यांनी त्रास दिला त्यांना मारण्यासाठी ते मला नक्कीच मदत करू शकतात, नंदिनी म्हणाली. प्रिया निखिलचं नाव ऐकून दचकली. काय, निखिल? निखिल तुझा भाऊ आहे? प्रियाने विचारलं. हो, का ओळखतेस त्याला? नंदिनीने विचारलं. म्हणजे काय? नक्कीच ओळखते मी त्याला. आम्ही मित्र आहोत. आम्ही एकाच कॉलेजमध्ये काम करत होतो. नंतर तो दुसऱ्या कॉलेजला गेला. तो बेपत्ता झाला हे मी सुद्धा ऐकलं होतं, पण 2च दिवसांपूर्वी तो मला त्या भयंकर जंगलात उभा असलेला दिसला होता, प्रिया म्हणाली. तसे नंदिनीला आशेचा किरण दिसला. काय, खरंच? चल ना, मला दाखव ना, कुठे माझा भाऊ? नंदिनी म्हणाली. नंदिनी, शांत हो बाळा. तुला सांगितलं ना, निखिल आता परत कधीच येणार नाही, पण निखिलला त्रास देणाऱ्या त्या पिशाच्यांना शिक्षा मात्र आपण नक्कीच देऊ. एवढा वेळ गप्प बसलेले साधू म्हणाले. साधू बाबा उठून सिद्धार्थ जवळ येऊन सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, तुला मात्र तुझं ध्येय नक्कीच मिळेल. आणि त्यांनी सिद्धार्थच्या डोक्यावरून हात फिरवला. सिद्धार्थला खूप दिवसांनी मनाला एक वेगळीच शांतता लाभत होती. हे पहा, इथे सर्वांचं ध्येय एकच आहे. वाघ्रेश्वर जंगलातून पिशाच्यांना हाकलून लावायचं किंवा नष्ट करायचं. तुमच्यापैकी काहींनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. आता आपण सर्वांनी मिळून काम करू. आपण काय काय करू शकतो सर्वांनी ते शांतपणे ऐका, साधू बाबा म्हणाले. तसे सर्वजण लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकू लागले. ते जे काही सांगत होते त्यांचे बोलणे सर्वांनाच पटत होते.
सर्वांना समजावून सांगितल्यावर साधूबाबा परत म्हणाले, तर सर्वांनी मिळून असं सर्व करायचं आहे. आता प्रत्येकाला प्रत्येकाची कामे कळाली आहेत. आपण पुढच्या शिवरात्रीलाच म्हणजेच 2 दिवसांनंतर हे काम करू. तोपर्यंत सर्वांनी आपली आत्मशक्ती वाढवा. कोणते मंत्र येत असतील तर ते जपा, नामस्मरण करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मारुती स्तोत्राचं पाठांतर करा. येतं ना तुम्हाला? साधूंनी विचारलं. पण 4 मित्रांपैकी कोणालाच मारुती स्तोत्र येत नव्हतं. ठीक आहे, काही हरकत नाही. नंदिनी शिकवेल तुम्हाला. या 2 दिवसात शिकून घ्या. आत्ताच सुरुवात करा, साधू म्हणाले. तसे नंदिनी सोबत 4 मित्र एकाच झाडाखाली बसले आणि मारुती स्तोत्राचे पाठांतर करू लागले. तेवढ्यात त्या साधूंनी धर्मेशला हाक मारली. धर्मेश, बाळा इकडे ये. तसे धर्मेश उठून साधूंकडे गेला. बाकी प्रिया, प्रथमेश आणि सिद्धार्थ नंदिनी सोबत स्तोत्र म्हणतच होते. धर्मेश, तू धाडसी आहेत यात शंका नाही. तू पहिला व्यक्ती आहेस ज्याने एका शक्तिशाली पिशाच्याला ठार मारलं, साधू म्हणाले. तसे धर्मेश आश्चर्याने साधूंकडे पाहू लागला. त्याच्याबद्दल ह्यांना कसं कळालं? धर्मेश विचारू लागला. हो, मला माहीत आहे सर्व. आश्चर्य करण्यासारखं काही नाही. तुला आणखी एक महत्वाची गोष्ट करायची आहे आणि ती तुझ्या हातूनच होणार हे विधी लिखित आहे, साधू म्हणाले. मला काही समजलं नाही, धर्मेश म्हणाला. तसे साधूंनी स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा धर्मेशच्या 2 भुवयांच्या मध्ये ठेवला. साधूंच्या हाताचा स्पर्श होताच धर्मेशला जणू एक झटकाच लागला आणि धर्मेशचे डोळे आपोआप बंद झाले. त्याला डोळ्यांपुढे काही चित्रे दिसू लागली. 3-4 सेकंदांनंतर साधूंनी आपला हात बाजूला केला. तसे धर्मेश मूळ पदावर आला. आता त्याच्या भावना बदलल्या होत्या. त्याला काय बोलावं कळत नव्हतं. आत्ता जे काही मी पाहिलं ते... धर्मेशचे बोलणे मध्येच तोडत साधू म्हणाले, ते सर्व खरं आहे आणि ते तुलाच करायचं आहे. हे सर्वात मोठं कार्य आहे. धर्मेश काही वेळ शांतपणे एका दगडावर बसला. साधूंनी सुद्धा त्याला सावरण्याचा वेळ दिला. धर्मेश काही न बोलता गप्प बसून होता. ते साधू सुद्धा गप्प उभे राहून धर्मेशच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागले. 10-15 मिनिटांनी धर्मेश सावरला. तो मनातील साहस एकवटून निर्धाराने उभा राहिला. त्याने साधूंकडे पाहून होकारार्थी मान हलवून संमती दिली. साधू याच वेळेची वाट पाहत होते. ते धर्मेश जवळ गेले. त्यांनी धर्मेशच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, यशस्वी भव. शिवशंभू तुझे रक्षण करो. अलख निरंजन, तुला आता विशेष तयारी करायची आहे. आता सध्या त्यांच्या सोबत जाऊन मारुती स्तोत्राचे पाठांतर कर. नंतर गुहेत ये. तसे धर्मेशने होकारार्थी मान हलवून साधूंना नमस्कार केला. दिवस मावळेपर्यंत प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ आणि धर्मेश नंदिनी सोबत पाठांतर करत बसले. आज त्यांचं अर्ध्याहून जास्त मारुती स्तोत्र पाठ झालं होतं. तसं माझं हनुमान चालिसा सुद्धा पाठ आहे, पण ते खूप मोठं आहे. मारुती स्तोत्र लवकर पाठ होईल तुमचं. बाकी उद्या शिकू, नंदिनी म्हणाली. आणि मग सर्वजण घरी जायला निघाले. यावेळी नंदिनी सोबत तिचे बाबा सुद्धा गावात येण्यास निघाले. तेवढ्यात धर्मेश म्हणाला, मला साधूंनी जरा एका कामासाठी बोलावलं आहे. तुम्ही पुढे जा, मी मागून येतो. ठीक आहे, तू जाऊन ये. आम्ही इथेच थांबतो. आपण सर्व सोबतच जाऊ, प्रिया म्हणाली. तसे धर्मेश जरा भडकला आणि म्हणाला, प्रिया, सर्व ठिकाणी हट्ट करायलाच पाहिजे का? जा म्हणालो ना तुला, कळत नाही का? धर्मेशचे असे बोलणे ऐकून प्रियाला धक्काच बसला. धर्मेश लहानपणापासून तिच्यासोबत असा कधीच वागला नव्हता. अरे धर्म्या, ती तुझ्या काळजीनेच म्हणाली ना, तिची काय चूक आहे? असं का ओरडलास तिच्यावर? सिद्धार्थ म्हणाला. तसे धर्मेश शांत झाला. प्रिया, मला माफ कर ग. ते जरा... जाऊ दे, सॉरी, माफ कर मला, धर्मेश म्हणाला. पण त्यावर प्रिया काहीच बोलली नाही. इतक्यात साधू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्ही पुढे व्हा. थोडं काम करून धर्मेश सुद्धा येईल थोड्याच वेळात. तसे धर्मेशला तिथेच ठेवून सर्वजण गावात परतले. प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ सरपंचांच्या घरी आले. रात्री 11:30ला धर्मेश सरपंचांच्या घरी आला.
तो सरळ माळ्यावर रूममध्ये गेला. रूममध्ये शिरताच तो प्रियाजवळ गेला. ती मोबाईलवर फोटो पाहत बसली होती. सिद्धार्थ आणि प्रथमेश सुद्धा प्रियाजवळ आले. प्रिया, सॉरी, जरा माझी तब्येत बरी नव्हती आज. मी डिस्टर्ब होतो म्हणून माझ्याकडून कदाचित तशी प्रतिक्रिया निघाली. माझी शेवटची चूक समजून मला माफ कर, धर्मेश म्हणाला. तब्येत बरी नाही? काय झालं? ताप वगैरे नाही ना? प्रिया म्हणाली. नाही ग, ताप नाही. आता मी ठीक आहे. पण मला माफ कर, धर्मेश म्हणाला. गप रे, माफी मागायची काही गरज नाही. जाऊ दे, प्रिया म्हणाली. पण काय रे धर्मेश, एवढा वेळ काय करत होतास? कोणतं काम होतं एवढं? प्रथमेशने विचारलं. तसे धर्मेश दचकला. अरे विशेष काही नाही. माझ्याकडून त्यांनी काही स्तोत्र आणि काही मंत्र पाठांतर करून घेतले, धर्मेश म्हणाला. अरे पण मग आम्हाला का नाही सांगितलं? यार, त्या साधूंवर विश्वास ठेवून आपण काही चूक तर करत नाही आहोत ना? सिद्धार्थ म्हणाला. नाही रे, ते साधू सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्यावर शंका नको घेऊ. माझ्याकडून ते जास्त पाठांतर करून घेत आहेत कारण कदाचित ते असा विचार करत असतील की माझी आत्मशक्ती कुठे कमी पडू नये, असं मला वाटतं. बाकी काही नाही, धर्मेश म्हणाला. काही वेळाने सर्वजण झोपले. धर्मेश मात्र जागाच होता. सर्वजण झोपल्यावर धर्मेश उठला. प्रियाच्या बॅगेजवळ गेला. तिच्या नोटबुकवर शेवटच्या पानावर त्याने काहीतरी लिहिलं आणि परत नोटबुक बंद करून जशीच्या तशी ठेवली. एक नजर सर्व मित्रांकडे पाहून धर्मेश म्हणाला. माफ करा मित्रांनो, मी खरं काय ते तुम्हाला सांगू शकत नाही, पण ही गोष्ट नंतर तुम्हाला नक्कीच कळेल. काहीच वेळात पहाट झाली. धर्मेश सर्वात आधी 4 वाजताच उठला. तयारी करून ध्यान मुद्रेत बसला. सकाळी 7 वाजता प्रियाला जाग आली. ती डोळे चोळत उठून बसली. समोर पाहते तर काय, धर्मेश एखाद्या साधूंप्रमाणे ध्यानाला बसला होता. प्रियाला आश्चर्य वाटलं. नंतर तिने हळूच प्रथमेश आणि सिद्धार्थला उठवलं. काहीच वेळात धर्मेश सुद्धा ध्यानातून बाहेर आला. चला, मला भूक लागली आहे, तुम्ही तयार व्हा पटकन, धर्मेश म्हणाला. तसे सर्वजण तयार होऊन नाश्ता करून नंदिनीकडे स्तोत्र शिकायला गेले. नंदिनी सोबत स्तोत्र पाठांतर करू लागले. काही वेळाने धर्मेश म्हणाला, मी जरा साधू बाबांना भेटून येतो. इतके बोलून धर्मेश झटक्यात निघून गेला. प्रिया काही बोलणार त्याच्या आत धर्मेश आधीच निघून गेला. धर्मेश थेट साधूंकडे आला. तिकडे प्रिया, सिद्धार्थ आणि प्रथमेश नंदिनीकडे पाठांतर करतच होते. संध्याकाळी धर्मेश परत नंदिनीच्या घरी आला. प्रिया, प्रथमेश आणि सिद्धार्थ तिथेच बसले होते. अंधार पडायला लागला होता. सर्वांचं मारुती स्तोत्र कसंबसं पाठ झालं होतं. काही वेळाने सर्व मित्र सरपंचांच्या घरी जायला निघाले. 8 वाजले होते. गावात सर्वांची घरं अंधार होण्याआधीच बंद होत होती. त्यामुळे गावात कोणीच बाहेर दिसत नव्हतं. उद्या शिवरात्री आहे. उद्या आपण खूप मोठं काम करणार आहोत. मला तर खूप भीतीच वाटतीये, प्रिया म्हणाली. तेवढ्यात कसे कोण जाणे शेजारच्या अंधाऱ्या गल्लीतून एक पिशाच्य बाहेर आलं आणि त्याने प्रथमेशचा हात पकडला आणि प्रथमेशला त्या अंधाऱ्या गल्लीच्या आत ओढू लागलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रथमेश दचकला. घाबरल्यामुळे प्रथमेशला काय करावं सुचत नव्हतं. प्रिया आणि सिद्धार्थ प्रथमेशला स्वतःकडे खेचून घेत होते, जेणेकरून त्या पिशाच्याची पकड सैल होईल आणि प्रथमेश त्याच्या तावडीतून सुटेल. धर्मेश सुद्धा घाबरला होता. त्याला काय करावं कळत नव्हतं. धर्मेशने खाली पडलेली एक काठी उचलून पिशाच्याच्या हातावर मारायला सुरुवात केली, पण ते पिशाच्य प्रथमेशचा हात सोडायला तयार नव्हतं. धर्मेशची माय सुद्धा सरपंचांच्या घरीच राहिली होती. प्रथमेश पिशाच्याच्या तावडीतून सुटण्याचा आतोनात प्रयत्न करत होता. घाबरून प्रथमेशने पिशाच्याच्या हातावर चावा घेतला. प्रथमेशच्या अशा वागण्याने कसे कोण जाणे ते पिशाच्य गोंधळलं. प्रथमेशच्या त्या विचित्र कृतीने प्रिया, सिद्धार्थ आणि धर्मेश सुद्धा आवाकच झाले. तेवढ्यात सरपंच काही माणसांना घेऊन तिथे आले. एवढ्या सर्व माणसांना पाहून ते पिशाच्य छपरावर उड्या मारून पळून गेलं. काळजीपोटी सरपंच काही माणसांना सोबत घेऊन या 4 मित्रांना शोधायलाच निघाले होते. काहीच वेळात सर्वजण सरपंचांच्या घरी गेले.
जमलेली माणसं आपापल्या घरी गेली. जेवण वगैरे आवरून चौघे मित्र रूममध्ये गेले. बिछाण्यावर पडता सिद्धार्थ म्हणाला, प्रथमेश, अरे काय झालं होतं तुला? तू त्या पिशाचाचा चावा घेतलास? मित्रांनो, मला सुद्धा कळत नाहीये हे कसं झालं. मी तेव्हा खूप घाबरलो होतो आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घाबरून माझ्याकडून ती कृती घडली, प्रथमेश म्हणाला. अचानक सिद्धार्थ गंभीर होत म्हणाला, जर अनुनं सुद्धा असं केलं असतं तर कदाचित ती सुद्धा आपल्या सोबत असती. सिद्धार्थ, तू चिंता करू नकोस. आपण अनु आणि साहिलला परत घेऊनच घरी जाऊ. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत, प्रिया म्हणाली. हो सिद्धू, तू काळजी करू नकोस. अनु तुला नक्कीच भेटेल. आम्ही आहोत सोबत, धर्मेश म्हणाला. उद्या किती मोठं काम करायचंय आपल्याला. आयुष्यात असं कधीच वाटलं नव्हतं की अशी सुद्धा कामं करावी लागतील, प्रिया म्हणाली. त्या कामासाठी आपण सर्वजण आपले 100% देऊ. बाकीचे होईल ते देवाच्या मर्जीनं, प्रथमेश म्हणाला. काहीच वेळात सर्वजण झोपले. दुसऱ्या दिवशी पहाटेच धर्मेश उठला आणि कोणाला न सांगताच साधूंकडे गेला. सकाळी सिद्धार्थ उठला. त्याला धर्मेश कुठेच न दिसल्याने त्याने प्रिया आणि प्रथमेशला सुद्धा उठवलं आणि धर्मेश गायब असल्याचं सांगितलं. अरे, तो कदाचित त्या साधूंकडे गेला असेल, प्रथमेश म्हणाला. पण का कोणास ठाऊक, धर्मेशमध्ये काहीतरी बदल झालेले आहेत असं मला वाटतं. तो जेव्हापासून त्या साधूंना भेटला आहे ना, तेव्हापासून त्याचं काहीतरी नक्कीच चाललंय. पण तो काहीच सांगत नाहीये, प्रिया म्हणाली. हो, मलाही काहीतरी त्याच्यात बदल झालेला जाणवतोय. आत्ताही तो नक्कीच त्या साधू बाबांकडे गेला असणार, प्रथमेश म्हणाला. चला, आपण सुद्धा तयारी करू आणि त्या साधूंकडे जाऊ, सिद्धार्थ म्हणाला. तसे प्रथमेश, प्रिया आणि सिद्धार्थ यांनी तयारी केली. आवश्यक सामान आपल्या बॅगेत घेऊन ते सर्व साधूंकडे जायला निघाले. नंदिनी आणि तिचे वडील त्यांना वाटेतच भेटले. सर्वजण गुहेच्या दिशेने चालू लागले. काहीच वेळात सर्वजण साधूंच्या गुहेत पोचले. साधू धर्मेश सोबत ध्यानाला बसले होते. नंदिनीने साधूंना हळूच हाक मारली. तसे साधू आणि धर्मेश आपल्या ध्यानातून बाहेर आले. आलात तुम्ही? या, बसा इथे, साधू म्हणाले. साधू सर्वांना आपापली कामे समजावून सांगत होते. सर्वजण लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. साधूंची योजना अतिशय जबरदस्त होती, पण ती यशस्वी होणं गरजेचं होतं. साधूंनी सर्वांना आपापली कामं समजावून सांगितली. मी तुम्हाला सर्वांना तुमची कामं सांगितली आहेत. आज संध्याकाळी 7च्या सुमारास आपण त्या जंगलात जायला निघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सर्व तयारी करून घ्या, साधू म्हणाले. तसे सर्वजण साधूंचा निरोप घेऊन गुहेच्या बाहेर आले. आता त्यांच्या सोबत धर्मेश सुद्धा होता. धर्मेश, प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ सरपंचांच्या घरी आले. नंदिनी आणि तिचे बाबा त्यांच्या घरी गेले. तसे अचानक धर्मेश म्हणाला, आपण जाताना जरा देवीच्या मंदिरात जाऊन मग घरी जायचं का? सर्वांनी ह्या गोष्टीला होकार दिला आणि चौघेजण देवीच्या मंदिरात गेले. मंदिरात या चौघांशिवाय इतर कोणीही नव्हतं. मंदिरात शांत आणि पवित्र वातावरण होतं. दर्शन घेतल्यावर धर्मेशने एक एक करत सगळ्यांची आलिंगन देऊन भेट घेतली. धर्मेशचं ते वागणं आज सर्वांनाच विचित्र वाटत होतं. मित्रांनो, तुमच्यासारखे मित्र मिळण्यासाठी भाग्य लागतं. मी खरंच भाग्यवान आहे, धर्मेश म्हणाला. हे बोलताना धर्मेशच्या डोळ्यात पाणी आलं. धर्मेश, अरे काय झालंय तुला? आज असं का बोलतोयस? तुझ्यात नक्कीच काहीतरी बदल झालाय हे नक्की. आम्ही तर नेहमीच तुझ्या सोबत असणार आहोत. आता चल, रडू नकोस. आपल्याला अनु आणि साहिलला परत आणायचंय ना? ह्या कार्यात आपण नक्कीच यशस्वी होऊन सर्व आनंदाने घरी जाऊ, प्रिया धर्मेशचे अश्रू पुसत म्हणाली. काहीच वेळात चौघे मित्र गावात परतले. त्यांनी पाहिलं तर समोर सर्व गावकरी गोळा झाले होते. ते बघून त्यांना आश्चर्यच वाटलं. हा नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी चौघे गर्दीतून पुढे जाऊ लागले. तसे त्यांना दिसलं की समोर साधू बाबा उभे होते आणि ते गावकऱ्यांना काहीतरी सांगून प्रोत्साहित करत होते. गावकऱ्यांनो, मी आणि माझ्या सोबत काही तरुण मुलं जी काही दिवसांपूर्वीच ह्या गावात आली आहेत, आम्ही मिळून त्या पिशाच्यांविरुद्ध आज एका कामगिरीवर जाणार आहोत.
आज संध्याकाळीच आम्ही त्या जंगलात जाऊन त्या रक्तपिशाच्यांना त्या जंगलातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जे कोणी स्वखुशीने आपल्या गावासाठी पुढे येऊन आमच्या सोबत या कार्यात आम्हाला मदत करणार असेल त्यांनी पुढे या. शेवटी गाव तुमचा सर्वांचा आहे आणि त्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. तुमच्यापैकी कोणी येत असेल तरी ठीक आणि नसेल तरीही ठीक. आम्ही मात्र नक्कीच त्या जंगलात जाऊन प्रयत्न करणार आहोत. पण गावकऱ्यांनो, एक मात्र लक्षात ठेवा, जो स्वतःची मदत करत नाही त्याची देव सुद्धा मदत करत नाही. देवाची मदत मागण्याआधी स्वतः प्रयत्न करायला शिका. प्रयत्न करणाऱ्याला देव सुद्धा मदत करत असतो. साधूंच्या अशा बोलण्याने काही मोजकेच 10-12 गावकरी पुढे आले. ते पाहून साधू म्हणाले, ठीक आहे, बाकी सर्व गावकरी आज घरातच राहा. कोणीही घराबाहेर पडू नका. बाहेरून कितीही कुणाचाही आवाज आला, तुमच्या कितीही जिवलग व्यक्तीने जरी बाहेरून हाक मारली तरीही तुम्ही दरवाजा उघडायचा नाही. घरात बसून देवाचे नामस्मरण करा. तसे 12 गावकरी आणि साधू त्यांच्या गुहेच्या दिशेनं निघाले. प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ आणि धर्मेश हे नंदिनीच्या घरी गेले. नंदिनी तयारीतच होती. 7 गावकरी, साधू, प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ, धर्मेश, नंदिनी आणि तिचे बाबा सर्वजण वाघ्रेश्वर जंगलाच्या म्हणजेच त्या पिशाच्यांच्या जंगलात जाण्यासाठी निघाले. साधूंनी स्वसंरक्षणासाठी सर्वांना एक एक रुद्राक्ष माळ दिली होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. ती वेळ आता आली होती. 5 गावकरी म्हणजेच तिसरी टीम गावातच थांबली. ठरल्याप्रमाणे 3 टीम बनवल्या होत्या. पहिल्या टीममध्ये साधू, धर्मेश आणि 5 गावकरी होते. दुसऱ्या टीममध्ये प्रिया, सिद्धार्थ, प्रथमेश, नंदिनी, तिचे बाबा आणि 2 गावकरी होते. तिसऱ्या टीममध्ये उरलेले 5 गावकरी होते जे गावातच थांबले होते. पहिली टीम पिशाच्यांचं लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करून दुसऱ्या टीमला काम करण्यासाठी जागा मोकळी करून देणार होते. तसेच पहिल्या टीमने जमतील तितकी पिशाच्य ठार करायची असं ठरवलं होतं. दुसऱ्या टीमने वाघ्रेश्वर आणि कालेश्वर लिंग असलेली शंकराची गुफा शोधायची आणि गुफा मिळताच त्यांनी पहिल्या टीमला फोन करायचा किंवा फोन लागत नसेल तर फटाक्यातील रॉकेट पेटवून आकाशात सोडून इशारा द्यायचा, जेणेकरून पहिली टीम दुसऱ्या टीमकडे येईल. आणि तिसऱ्या टीमचं काम होतं गावाभोवती साधूंनी दिलेल्या भस्माचं रिंगण करायचं. ठरल्याप्रमाणे तिन्ही टीम आपापल्या कामाला लागल्या. जंगलात शिरण्याआधी धर्मेशचे मन अचानक भरून आलं. तो सर्व मित्रांना भेटून घेत होता. अरे, आपण नक्की जिंकू, कोणाला काहीच होणार नाही, तू घाबरू नकोस, आपण सर्व सुखरूप परत येऊ, प्रिया म्हणाली. दोन्ही टीम वेगवेगळ्या दिशेला जाऊन पिशाच्यांच्या जंगलात शिरल्या. डावीकडे पहिली टीम गेली आणि उजवीकडे दुसरी टीम. जंगलात शिरताच थंड हवेची झुळूक सर्वांना जाणवू लागली. जसजसे ते जंगलात शिरत होते तसा गारवा वाढत चालला होता. जंगलातून वेगवेगळे आवाज येत होते. काही वेळाने गारवा इतका वाढला की सर्वजण थंडीमुळे थरथरायला लागले होते. झाडावरून झोके घेतल्याचे आवाज येत होते. झाडांची पानं सरसरत होती. आजूबाजूला कोणीतरी वावरत असल्याचं जाणवत होतं. पहिल्या टीमला अजून कुणीच पिशाच्य दिसलं नव्हतं, पण ती आजूबाजूला वावरत असल्याचं मात्र जाणवत होतं. अजून कोणीही हल्ला केला नव्हता. इकडे दुसरी टीम शिवलिंगाच्या शोधात पुढे पुढे जात होती. 15-20 मिनिटांनंतर त्यांना समोरून कोणीतरी चालत येताना दिसलं. तसे सर्वजण जागेवर थांबले. अंधारामुळे स्पष्ट काही दिसत नव्हतं. मोबाईलच्या टॉर्च, मशाली, बॅटरी यामुळे थोडा प्रकाश पसरला होता, पण लांबचं मात्र दिसत नव्हतं. तो व्यक्ती समोरून हळूहळू चालत प्रकाशात आला. तो दुसरा कोणी नसून निखिल होता. निखिलला समोर पाहून नंदिनी आणि तिचे बाबा यांना धक्काच बसला. एवढ्या वर्षांनी आपल्या मुलाला समोर पाहून नंदिनीच्या बाबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते धावत निखिलजवळ गेले. निखिल सुद्धा शांत होता आणि आनंदी नजरेने बाबांना पाहत होता, पण त्याचे डोळे मात्र काहीतरी वेगळेच सांगत होते. नंदिनी सुद्धा आपल्या भावाला पाहून खूपच आनंदली. ती सुद्धा हळूहळू निखिलच्या दिशेने जाऊ लागली.
तेवढ्यात निखिलने त्याच्या बाबांच्या पोटात स्वतःची धारदार नखं खुपसून त्यांच्या आतड्या बाहेर काढल्या. आनंदात असलेले त्याचे बाबा धाडकन जमिनीवर कोसळले आणि निपचित पडले. ही घटना अगदी काही सेकंदातच घडली होती. आनंदाने आपल्या भावाला भेटायला हळूहळू पुढे जाणारी नंदिनी अचानक थांबली आणि समोरचं दृश्य पाहून ती सुन्न झाली. तिने टाहोस फोडला. राग, दुःख, द्वेष, तिच्या सर्व भावना एकत्र झाल्या होत्या. भाऊ मिळाला म्हणून आनंद झाला असतानाच त्याच भावाने तिच्या बाबांचा जीव घेतला होता. रागाने रडत रडत ती धावतच निखिलच्या अंगावर गेली. तेवढ्यात 5-7 धिप्पाड पिशाच्य झाडावरून खाली आली, पण तरीही नंदिनी थांबली नाही. नंदिनीने गळ्यातील रुद्राक्ष माळ काढून हातात घेतली. ती तोडून तिचे रुद्राक्ष मुठीत पकडले. बॅगेतून भस्म काढले. ती धावत निखिलच्या अंगावर गेली. निखिलने आपला जबडा 1 फूट रुंद मोठा केला आणि विचित्र आवाजात ओरडला. तरीही नंदिनी धावत निखिलकडे गेली. नंदिनीने हातातील भस्म आणि 2 रुद्राक्ष निखिलच्या तोंडात कोंबले. निखिलला तीव्र वेदना होऊ लागल्या. नंदिनीने निखिलला घट्ट पकडून ठेवले आणि त्याचं तोंड बंद केलं. रुद्राक्ष आणि भस्माच्या स्पर्शाने निखिल तडफडू लागला. निखिलला वाचवण्यासाठी इतर पिशाच्य नंदिनीच्या अंगावर धावून गेले. नंदिनीला मदत करण्यासाठी प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ आणि 2 गावकरी पुढे सरसावले, पण नंदिनीने त्यांना तिथेच थांबण्याचा इशारा केला. तसे सर्वजण जागीच थांबले. इतर पिशाच्य येऊन नंदिनीच्या अंगावर आपल्या धारदार नखांनी सपासप वार करू लागले. नंदिनी रक्तबंबाळ झाली होती, पण तिने निखिलला सोडलं नाही. निखिल काही वेळ तडफडून नष्ट झाला. निखिल नष्ट होताच नंदिनी मागे वळाली आणि इतर पिशाच्यांच्या अंगावर धावून गेली, पण निखिल नष्ट होताच इतर पिशाच्य पळू लागली. रागाने विचित्र आवाज काढून ती पिशाच्य ओरडू लागली. नंदिनी जखमी झाली होती, तरीही ती पिशाच्यांवर धावून गेली. तिला येताना पाहून 2 पिशाच्य जागेवरच थांबली. त्यांनी आपले तोंड 1 फूट मोठं उघडून जोरात ओरडून विचित्र आवाज काढले. ते नंदिनीला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागले. नंदिनी आता घाबरण्याच्या पलीकडे गेली होती. तिने तिचं सर्व काही गमावलं होतं. अजून गमावण्यासारखं तिच्याकडे काहीच नव्हतं. नंदिनीने तिच्या हातातील उरले सुरले रुद्राक्ष त्या 2 पिशाच्यांच्या तोंडात टाकले. रुद्राक्ष तोंडात पडताच ते पिशाच्य वेदनेने तडफडू लागले. दोघांपैकी एक पिशाच्य जमिनीवर कोसळून तडफडत होतं आणि दुसरं झाडावर चढून रुद्राक्ष तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतं. जमिनीवर पडलेल्या पिशाच्याच्या छातीवर बसून नंदिनी त्या पिशाच्याच्या तोंडात उरलं सुरलं भस्म कोंबू लागली. तेवढ्याच झाडावरून 7-8 फूट उंच पांढरट काळसर रंगाचं पिशाच्य आलं आणि नंदिनीच्या मागे येऊन उभं राहिलं. प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ, 2 गावकरी जोरात ओरडले, नंदिनी मागे बघ, नंदिनी पळ. नंदिनी मागे पाहण्याआधीच त्या मोठ्या पिशाच्याने त्याची धारदार नखं नंदिनीच्या पाठीत खुपसली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि पाठीत झालेल्या खोल जखमेमुळे नंदिनी खाली कोसळली. ती बाजूला पडताच त्या मोठ्या पिशाच्याने तडफडणाऱ्या पिशाच्याला उचलून घेतलं आणि ते झाडावर चढून पळत सुटलं. पण ते मोठं पिशाच्य पळत असतानाच ज्या पिशाच्याच्या तोंडात रुद्राक्ष होतं ते पिशाच्य नष्ट होऊन वाफेप्रमाणे हवेत विरून गेलं. त्या पिशाच्याला नष्ट होताना पाहून हे मोठे पिशाच्य रागाने डरकाळी फोडून ओरडले आणि जंगलाच्या आत पळून गेले. सर्व पिशाच्य पळाल्यावर प्रिया, सिद्धार्थ, प्रथमेश, गावकरी नंदिनी जवळ आले. नंदिनी शेवटच्या घटका मोजत होती. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ती मृत्युमुखी पडलेल्या तिच्या बाबांना पाहून अश्रू गाळत होती. नंदिनीला असं पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी आलं. काही मिनिटातच नंदिनी गतप्राण झाली. सर्वजण सुन्न होऊन नंदिनीकडे पाहत होते. माफ करा, पण आपल्याला ते शिवलिंग शोधणं गरजेचं आहे, एक गावकरी म्हणाला. त्या गावकऱ्याच्या या शब्दांनी सर्वजण भानावर आले. नंदिनीला तिथेच ठेवून तिचा निरोप घेऊन सर्वजण पुढे गर्द जंगलात शिरले. साधूंनी सांगितल्याप्रमाणे अजून 15-20 मिनिटे याच दिशेने चालल्यास एक गुहा मिळणार होती.
इकडे साधूंना त्यांची योजना फसताना दिसत होती, कारण पिशाच्य आखलेल्या योजनेच्या अतिशय उलट वागत होते. अजून त्यांच्यावर एकाही पिशाच्याने हल्ला केला नव्हता, पण आजूबाजूला त्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे हे मात्र जाणवत होतं. साधूंना कळून चुकलं की पिशाच्य त्यांना इथे गुंफून ठेवून हल्ला मात्र दुसऱ्या टीमवर करत आहेत, जेणेकरून त्यांनी शिवलिंग शोधता कामा नये. तसे साधूंनी पहिल्या टीमला दुसऱ्या टीमच्या मदतीला जायला हवं असं सांगून ते सर्वांना सोबत घेऊन दुसऱ्या टीमकडे जाण्यासाठी निघाले. साधूंच्या अशा कृत्याने पिशाच्यांमध्ये गोंधळ उडाला. सर्व कल्लोळ करू लागले. पहिली टीम दुसऱ्या टीमच्या दिशेनं निघाली. इकडे प्रियासह दुसरी टीम जंगलाच्या खूपच आत शिरली होती. काही वेळाने सिद्धार्थला डावीकडे डोंगरामध्ये मोठ्या खडकात अंधारात एक छिद्र असल्यासारखं काहीतरी दिसू लागलं. अंधारामुळे नीटसं काही दिसत नव्हतं, त्यामुळे सिद्धार्थला नक्की समजत नव्हतं की ती गुहा आहे की आणखी काही. इकडे सिद्धार्थ गप्प चालत होता. प्रथमेश, मला एक कळत नाहीये, साधूंनी सर्वांच्या संरक्षणासाठी एक एक रुद्राक्ष माळ दिली आहे ना, मग नंदिनीच्या बाबांना निखिलच्या पिशाच्याने कसा काय हात लावला? कारण रुद्राक्षमाळ जवळ असताना तर ते मनुष्यांना हात लावू शकत नाहीत ना, प्रिया म्हणाली. तसे त्यावर एक गावकरी म्हणाला, ताई, बरोबर आहे तुमचं, पण त्यांनी माळ काढून ठेवली होती. आपण गावातून निघताना तिसऱ्या टीमला तिथे गावात ठेवून जेव्हा जंगलाच्या दिशेनं येत होतो त्याच वेळी त्यांनी आपली माळ गळ्यातून काढून सिद्धार्थ साहेबांच्या बॅगेत हळूच टाकली होती. मी त्यांना असं करताना स्वतः पाहिलं होतं. काय? पण त्यांनी असं का केलं? प्रिया, सिद्धार्थ, प्रथमेश एकत्रच म्हणाले. सिद्धार्थने त्याची बॅग चेक केली तर खरंच त्यात माळ होती. मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही असं का करत आहात, तर ते म्हणाले की जर माझा मुलगा त्यातलाच एक होऊन मला भेटला तर या माळेमुळे माझ्याशी तो मोकळेपणाने भेटणार नाही. ह्या बाबतीत मला त्यांनी गप्प राहण्याचा इशारा दिला होता, तो गावकरी म्हणाला. सर्वांना यावर काय बोलावं कळत नव्हतं. उगाच नंदिनीच्या बाबांनी स्वतः सोबत नंदिनीचा जीव सुद्धा धोक्यात घातला होता. इतक्यात सिद्धार्थने त्या मोठ्या छिद्राबद्दल सर्वांना सांगितलं. सर्वांनी ते नक्की काय आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला आणि सर्वजण त्या दिशेने जाऊ लागले. तेवढ्यात प्रियाला एक ओळखीचा आवाज ऐकू आला. तिला तिच्या नावाने कुणीतरी साद घालत होतं. प्रिया? तसे प्रिया त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. बाकी सर्वजण त्या गुहेजवळ पोचले. गुहेच्या तोंडासमोर पडलेली दगडं बाजूला करून सर्वजण गुहेत शिरले. तसे गुहेत त्यांना एक ओळखीची व्यक्ती समोर उभी असलेली दिसली. सर्वजण 2 पावले मागे सरकले. समोर अनु उभी होती. तसे सिद्धार्थ पुढे आला. त्याने हातातील मोठा चाकू समोर केला. अरे, मी कुणी पिशाच्य नाही, मी त्यांच्यातील एक नाहीये. सिद्धार्थ, मी तुझी अनुच आहे. हे पहा, या गुहेत 2 शिवलिंग आहेत. मी त्यांना हात लावून दाखवते, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. असे म्हणून अनुने शिवलिंगांना स्पर्श करून नमस्कार केला आणि ती सर्वांसमोर आली. तरी सुद्धा गावकऱ्यांनी तिच्या अंगावर भस्म फेकलं, पण तिला काहीही झालं नाही. हे पाहून सिद्धार्थ धावत अनुकडे गेला. तिला मिठी मारून तो खूप वेळ रडत राहिला. अरे, त्या प्रियाताई कुठे राहिल्या? एक गावकरी म्हणाला. तसे सर्वजण प्रियाला शोधू लागले. इकडे प्रिया त्या आवाजाच्या दिशेनं गेली होती. तसे तिला दिसले की समोर एका दगडावर साहिल बसला होता. ये प्रिया, बस इथे माझ्यासोबत काही वेळ, साहिल म्हणाला. पण प्रिया थोडी सावध झाली आणि तशीच उभी राहिली. तसे साहिल बोलू लागला. प्रिया, आता मी तुम्हाला परत कधीच भेटणार नाही याचं दुःख आहे मला, पण एवढे दिवस आपण सर्व सोबत होतो ते माझ्यासाठी पुरेसे आहेत. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. माझ्या बाबांना आणि दीदीला सांग, मी त्यांच्यावर खूप प्रेम करत होतो. सध्या माझ्यात काही जबरदस्त बदल होत आहेत. यानंतर मात्र जर मी तुम्हाला भेटलो तर समज की तो मी नाही. सर्वजण त्या गुहेच्या दिशेने पुढे गेले आहेत. तू सुद्धा जा आता. चल, येतो मी. इतके बोलून साहिल झाडावर झोके घेत निघून गेला. प्रियाला हे सर्व ऐकून आणि साहिलला त्या अवस्थेत बघून खूप मोठा मानसिक धक्काच बसला.
काही वेळ ती तशी स्तब्ध उभी राहिली, पण नंतर स्वतःला सावरत ती गुहेजवळ आली. प्रथमेश आणि 2 गावकरी तिला शोधण्यासाठी निघालेच होते, पण अचानक समोर प्रियाला पाहून प्रथमेशने प्रियाचा हात पकडून तिला गुहेत ओढलं. तू मूर्खेस का ग? मागच्या मागे कुठे गायब झालीस? एक हाक तरी मारायची होतीस ना? प्रथमेश म्हणाला. तसे प्रियाने साहिलविषयी सर्वांना सांगितलं. सर्वांना साहिलविषयी ऐकून धक्काच बसला आणि वाईट सुद्धा वाटलं, पण अनु सापडल्याचा आनंदही होताच. अनु, पण तू इथे कशी पोचलीस? प्रिया म्हणाली. त्या आकृत्यांनी मला आणि साहिलला या जंगलात आणून टाकलं. साहिलने मला पळायला सांगितलं आणि तो त्या आकृत्यांच्या तावडीत सापडला. मी पळत पळत इथे या गुहेत येऊन पोचले म्हणून वाचले, अनु म्हणाली. प्रियाने वेळ न दवडता गुहेबाहेर रॉकेट म्हणजेच फटाके पेटवून पहिल्या टीमला इशारा दिला की त्यांना गुहा सापडली आहे. तसे काहीच वेळात पहिली टीम त्या गुहेत पोचली. वेळ न दवडता साधू शिवलिंगाजवळ गेले. हे जे पुढे शिवलिंग आहे ना, हे शिवलिंग वाघ्रेश्वर शिवलिंग आहे आणि ते मागे असलेलं पांढरट लालसर रंगाचं कालेश्वर शिवलिंग आहे. वाघ्रेश्वर शिवलिंग स्थापन केलेलं आहे आणि कालेश्वर फक्त या शिवलिंगाच्या मागे ठेवलेलं आहे. ते कुणीही हातात सहज उचलू शकतं. कालेश्वर शिवलिंग फारच चमत्कारी आहे. आता सर्व सांगायला वेळ नाही. धर्मेश, तुला माहीत आहे ना पुढे काय करायचं आहे ते? आता जे काही करायचं आहे ते फक्त तुलाच करायचं आहे, साधू म्हणाले. तसे धर्मेशने लगेच जाऊन कालेश्वर शिवलिंग उचलून घेतलं. सर्व मित्रांकडे एक नजर फिरवून तो म्हणाला, मित्रांनो, येतो मी, असे म्हणून धर्मेश गुहेच्या बाहेरच्या दिशेने पळाला. हा असं का म्हणाला? याचं बोलणं आज वेगळंच वाटलं, प्रिया म्हणाली. हो, निर्वाणीची भाषा केल्यासारखं वाटत होतं. चला पाहूया हा कुठे जातो आणि काय करतो, सिद्धार्थ म्हणाला. नाही, तुम्ही इथेच थांबा, साधू म्हणाले. बाबा प्लीज, आता आम्हाला जाऊ द्या. आमचा मित्र एकटा काय करणार? त्यालाही मदतीची गरज आहे. चला रे सर्वजण, प्रथमेश म्हणाला. तसे प्रिया, प्रथमेश, अनु, सिद्धार्थ गुहेच्या बाहेर पडले. धर्मेश त्यांच्या खूपच पुढे होता. तो हातात शिवलिंग पकडून जंगलात पळत सुटला होता. त्याच्या मागे हे 4 जण पळू लागले. धर्मेश एका विशाल दगडाजवळ आला. त्या दगडाला त्याने कालेश्वर शिवलिंगाचा स्पर्श केला. त्याचबरोबर दगडात एक काळसर पांढरट पोकळी निर्माण झाली. त्या पलीकडेच एक वेगळंच अंधारं जग होतं. त्या दगडात धर्मेशने त्या दुनियेतील एक द्वार बनवलं होतं. आता कालेश्वर शिवलिंगातून लालसर सोनेरी हलका प्रकाश बाहेर पडू लागला होता. धर्मेशनं वेळ न घालवता कालेश्वर शिवलिंग डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने खिशातून चाकू बाहेर काढला. शिवलिंग सांभाळत त्याने डाव्या हाताच्या पंजावर चाकू फिरवला. एक रक्ताची धार वाहू लागली. त्या रक्ताच्या वासावर जंगलातील सर्व पिशाच्य त्या दिशेनं येऊ लागली. धर्मेशने त्याचा रक्ताने माखलेला हात त्या दुनियेच्या द्वारातून दगडातून असलेल्या प्रवेशद्वाराच्या आत सरकवला. आता तो अर्धा या दुनियेत आणि अर्धा त्या अंधाऱ्या दुनियेत उभा होता. इतक्यात मागून 4 मित्र धावत आले. समोरचे दृश्य पाहून 4ही जागीच थबकले. जंगलातील सर्व पिशाच्य एक एक करून त्या प्रवेशद्वारातून आत त्या अंधाऱ्या दुनियेत खेचली जात होती. जेव्हा सर्व पिशाच्य त्या द्वारातून आत त्या दुनियेत गेली, तेव्हा स्वतः धर्मेश आपल्या पूर्ण शरीरासह त्या द्वारातून आत गेला आणि द्वाराच्या आतून त्याने दगडाच्या आतील भागातून या दुनियेच्या द्वाराला शिवलिंगाचा स्पर्श केला. शिवलिंगाचा स्पर्श होताच ते द्वार संकुचित होऊन बंद होऊ लागलं. 4 मित्र धावत त्या दगडाजवळ जाऊ लागले. धर्मेशने ते शिवलिंग त्या दुनियेतील द्वारासमोर स्थापित केलं आणि त्याचबरोबर त्या दुनियेतील द्वार बंद झालं. 4 मित्र धावत त्या दगडाजवळ पोचले, पण आता तिथे फक्त साधारण दगड होता. 4 मित्र ते द्वार उघडण्यासाठी प्रयत्न करू लागले, पण ते द्वार आता केव्हाच गायब झालं होतं. तेवढ्यात साधू आले. बाबा पहा ना, धर्मेश या द्वारातून आत गेला खरा, पण तो बाहेर पडू शकला नाही. सर्व अचानक झालं. प्लीज काहीतरी करा, तो तिथे अडकला आहे, सिद्धार्थ म्हणाला. तसे साधू खिन्न मनाने म्हणाले,
धर्मेश आता कधीच परत येऊ शकणार नाही हे त्याला आधीपासूनच माहीत होतं. त्याने आपल्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यानं ते शिवलिंग त्या दुनियेच्या द्वारापाशी स्थापित केलं आहे. त्यामुळे ते द्वार आता कायमस्वरूपी बंद झालं आहे. आता कुठलंच पिशाच तिथून बाहेर येणार नाही. हे ऐकून चौघांना खूप मोठा मानसिक धक्काच बसला. सर्व हतबल झाले. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रियाला आणि सिद्धार्थला आता धर्मेशच्या गेल्या 4-5 दिवसातील बोलण्याचा, वागण्याचा अर्थ समजला होता. पण आता फार उशीर झाला होता. आता तुम्ही या वाघ्रेश्वर शिवलिंगाची पूजा पुजाऱ्याकडून करून घ्या. दर महाशिवरात्रीला इथे यात्रा महोत्सव करा. निर्भय होऊन या वाघ्रेश्वर शिवलिंगाचं दर्शन घ्या. हे शिवलिंग तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, असं बोलून साधू जंगलाच्या एका दिशेने निघून गेले. चौघे मित्र निराश मनाने सरपंचांच्या घरी गेले. पिशाच्यांपासून गावाला कायमची मुक्ती मिळाल्याबद्दल गावकऱ्यांना फारच आनंद झाला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनी एकच जल्लोष केला. गावकरी सर्व मित्रांचे तोंड भरून कौतुक करत होते. पण त्या कौतुकाने चौघांना काहीही फरक पडत नव्हता. त्यांचे 2 अनमोल मित्र त्यांच्या या सहलीत त्यांच्यापासून कायमचे दुरावले होते. सर्व मित्रांनी घरी जाण्याची तयारी केली. प्रियाला तिच्या बॅगमध्ये नोटबुकचं एक पान दुमडलेलं दिसलं. तिनं ते दुमडलेलं पान सरळ करण्यासाठी वहीचं शेवटचं पान उघडलं. त्यावर धर्मेशने काहीतरी लिहिलेलं तिला सापडलं. तसे प्रियाने अनु, सिद्धार्थ, प्रथमेश यांना बोलवून घेतलं आणि ती ते सर्वांना वाचून दाखवू लागली. आदरणीय मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय जिवलग मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर माझं शेवटचं पत्र सादर करत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी आशा बाळगतो. हाय प्रिया, हाय मित्रांनो, माझं तुम्हाला हे शेवटचं पत्र आहे. जेव्हा तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी नसेन. साधूंनी मला त्यांच्या दिव्य दृष्टीने माझ्या सोबत पुढे काय होणार आहे, मला काय करायचं आहे हे दाखवलं होतं. माझ्या जन्माचं काय ध्येय आहे हे मला त्यांनी दाखवलं होतं. मला माझ्यासोबत जे काही होणार होतं त्याचं कधीच वाईट वाटलं नाही. मला अभिमान आहे की मी समाजासाठी कामी आलो. माझ्या या एका कामाने गावकऱ्यांचं आयुष्य कायमचं सुधारेल. मित्रांनो, मला कधी विसरू नका. जरी मी तुमच्या सोबत नसलो तरी मी तुम्हाला नेहमी आठवणीत ठेवेन. लव्ह यू फ्रेंड्स. माझ्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला तर माझा अभिमान वाटायला हवा की मी समाजासाठी काहीतरी केलं. प्रिया, तुला एक गोष्ट सांगायची आहे. प्रथमेश सांगेल की नाही माहीत नाही, पण प्रथमेश लहानपणापासूनच तुझ्यावर प्रेम करतो. तो एक चांगला मुलगा आहे. त्याच्याविषयी एकदा माझ्यासाठी विचार कर. तो मूर्ख आहे, तुला कधीच सांगणार नाही म्हणून मी हे सांगत आहे. बरं, मी माझं मनोगत इथेच संपवतो. तुम्ही माझे मनोगत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचाच वेडपट मित्र धर्मेश. तसे सगळ्यांचेच डोळे भरून आले. प्रथमेश, धर्मेश जे म्हणाला ते खरंय का? प्रिया म्हणाली. प्रियाने सरळ सरळ हे विचारल्यामुळे प्रथमेश गोंधळला. त्याला काय बोलावं हे कळत नव्हतं. तो फक्त हो म्हणून गप्प बसला. तो विषय तिथे संपवून सर्वांनी बॅग उचलली आणि सर्व सरपंचांच्या घराच्या बाहेर आले. सर्वांनी सरपंचांच्या परिवाराचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेवर निघाले. प्रिया, काय मत आहे तुझं प्रथमेश विषयी? चालता चालता अनु म्हणाली. तसे प्रिया मध्येच थांबली. त्यामुळे सगळेच थांबले. प्रथमेश, मी विचार करेन आणि तुला पत्र लिहून कळवेन. आत्ता ह्यावर बोलणं नको, प्रिया म्हणाली. आणि सर्वजण मार्गस्थ झाले. इकडे गावकऱ्यांनी वाघ्रेश्वर शिवलिंगाच्या गुहेला मंदिराचं रूप दिलं. गावकऱ्यांनी धर्मेशचा फोटो सुद्धा त्या गुहेत त्याची आठवण म्हणून ठेवला. आता दरवर्षी इथे यात्रा भरते. या यात्रेला प्रिया, प्रथमेश, सिद्धार्थ, अनु दरवर्षी येतात. त्या जंगलातील त्या दगडाजवळ आठवणीने जातात. धर्मेश कधीतरी इथून पुन्हा परत येईल या आशेने त्या दगडाजवळ काही वेळ बसून राहतात आणि पुन्हा निघून जातात. मित्रांनो,
ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.